Good morning, everybody. Then today's we are going to public health engineering subject having next lecture. तर आजचं जे काही लेक्चर आहे आपण त्यामध्ये पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्ट विषयी स्टडी करणार आहोत. त्यामध्ये या अगोदरचे काही लेक्चर झाले त्यामध्ये आपण पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये त्यामध्ये चॅप्टर फर्स्ट और मॉड्यूल फर्स्ट स्टार्ट केलं होतं कोणतं, सोर्सेस, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. तर त्यामध्ये काय बघितलं होतं, रॉ वॉटर सोर्सेस, त्यानंतर वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, वॉटर कन्झम्पशन रेट, फॅक्टर्स अफेक्टिंग पर कॅपिटा डिमांड्स, असे बरेच पॉईंट आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेत. कोणत्या, सोर्सेस अँड क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वॉटर या चॅप्टरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट मॉड्यूल और चॅप्टर सेकंड बघितलं होतं आपण. त्यामध्ये सेकंड चॅप्टर अँड सेकंड मॉड्यूल आपण बघितलं होतं कोणतं, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं आहे, त्यामध्ये जे काही वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहे वॉटरला, जे आपण ट्रीटमेंट देऊन वॉटर प्युअर करतो त्या ट्रीटमेंट आपण स्टडी केल्यात. त्यामध्ये काही ट्रीटमेंट आपण डिटेल स्टडी केल्या आणि काही राहिलेले त्या आपण आता वन बाय वन बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक ट्रीटमेंट बघणार आहोत. या अगोदर जे काही लेक्चर बघितले त्यामध्ये आपण एरिएशन ट्रीटमेंट डिटेल स्टडी केली. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहे बघा, एरिएशन, स्क्रीनिंग, केमिकल मेथड्स, सॉफ्टनिंग, सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, अशा वेगवेगळ्या त्यामध्ये ट्रीटमेंट आपण वन बाय वन बघणार आहोत. तर त्यामध्ये एरिएशन ट्रीटमेंटमध्ये बघितलं आपण वॉटरचा कलर, ऑर्डर अँड टेस्ट रिमूव्ह केलं जातं. त्यानंतर स्क्रीनिंग टेक्निकमध्ये जे काही वॉटरमध्ये फ्लोएटिंग मॅटर येते रिमूव्ह केले जातात. केमिकल मेथडमध्ये वॉटरमध्ये जे काही आयर्न, मॅंगनीज हे जे काही मेटल प्रेझेंट येते केमिकल त्यामधून रिमूव्ह केले जातात. कशाने, केमिकल मेथडने. त्यानंतर सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये वॉटरचा हार्डनेस रिमूव्ह केला जातो आहे. त्यानंतर सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये सस्पेंडेड मॅटर, जे काही वॉटरमध्ये सस्पेंडेड मॅटर प्रेझेंट असेल ते रिमूव्ह केले जातात कोणत्या ट्रीटमेंटने, सेडिमेंटेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे कोॲग्युलेशन ट्रीटमेंट. कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये जे काही सस्पेंडेड मॅटर, पार्ट ऑफ कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया जे वॉटरमधून रिमूव्ह केले जातात कोॲग्युलेशन ट्रीटमेंटने. त्यानंतर फिल्ट्रेशन ट्रीटमेंटने जे काही रिमेनिंग कोलायडल और डिझॉल्व मॅटर और बॅक्टेरिया जे काही वॉटरमध्ये प्रेझेंट असतात ते फिल्ट्रेशन ट्रीटमेंटने रिमूव्ह केले जातात, फिल्टर केले जातात. त्यानंतर डिसइन्फेक्शन ही ट्रीटमेंट. त्यानंतर त्यामध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्स जे काही वॉटरमध्ये प्रेझेंट असतात ते डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटने रिमूव्ह केले जातं. अशा प्रकारे वेगवेगळे ट्रीटमेंट आपल्याला स्टडी करायचे आहे. त्यापैकी आपण फर्स्ट ट्रीटमेंट एरिएशन आपण स्टडी केली. त्यामध्ये काय बघितलं, टाईप्स ऑफ एरिएटर्स और एरिएशन ट्रीटमेंट डिटेल बघितली. त्यामध्ये टाईप्स ऑफ एरिएटर्समध्ये 4 टाईप्स बघितले, ग्रॅव्हिटी एरिएटर्स, फाउंटेन एरिएटर्स, डिफ्यूज एरिएटर्स, मेकॅनिकल एरिएटर्स, असे एरिएटरचे टाईप्स बघितले. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट बघितलं आपण सेटलिंग. तर सेटलिंगमध्ये जे काही 2 फेजेस आहेत त्या स्टडी केल्या. त्यानंतर पर्पजेस ऑफ सेटलिंग त्यामध्ये बघितलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सेटलिंग, टाईप्स ऑफ सेटलिंग. तर टाईप्स ऑफ सेटलिंगमध्ये जे काही 4 मेन टाईप्स आहे त्यामध्ये फर्स्ट डिस्क्रीट पार्टिकल सेटलिंग, त्यानंतर फ्लोकुलंट पार्टिकल्स, हिंड्रेड ऑफ झोन सेटलिंग अँड कॉम्प्रेन्शन, असे आपण त्यामध्ये स्टडी केलेत सेटलिंग प्रोसेसमध्ये ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर सेटलिंगमध्ये जे काही बेसिनचे टाईप आहे, लॉंग रेक्टँग्युलर सेटलिंग बेसिन अँड सर्क्युलर बेसिन हे 2 पॉईंट स्टडी केले. तर लॉंग रेक्टँग्युलर सेटलिंग बेसिनमध्ये काय बघितले, त्यामध्ये जे काही त्याचं डिझाईन हे लॉंग रेक्टँग्युलर सेटलिंग बेसिनचं ते आपण बघितलं. त्यामध्ये ड्रॅग्स ऑफ सेडिमेंटेशन टॅग, त्यामध्ये जे काही सेडिमेंटेशन टॅग यूज करणार आहे आपण त्यामध्ये कोणकोणती झोन यूज केले जातात ते बघितले. त्यामध्ये इनलेट झोन, सेटलिंग झोन, आउटलेट झोन, स्लज झोन, असे
मेन 4 टाईपचे झोन त्यामध्ये यूज केले जातात, ते आपण बघितले कशात सेडिमेंटेशन टँकमध्ये. त्यानंतर इनलेट अँड आउटलेट अरेंजमेंट कशा प्रकारे केली जाते सेडिमेंटेशन टँकमध्ये ते पण बघितलं. त्यानंतर लॉंग रेक्टँग्युलर बेसिन हा पॉईंट स्टडी केला. त्यानंतर सर्क्युलर बेसिन हा पॉईंट स्टडी केला. त्यामध्ये डिझाईन डिटेल सर्क्युलर बेसिन कशा प्रकारे डिझाईन केले जाते ते आपण बघितले. त्याची हाईट, लेंथ, विड्थ किती आहे ते आपण स्टडी केलेत कशा डिझाईन डिटेल्समध्ये सर्क्युलर बेसिनच्या. त्यानंतर काय सेडिमेंटेशन टँक आहे. तर आपण बघत होतो सर्क्युलर बेसिन. तर सर्क्युलर बेसिनमध्ये आपण काय काय स्टडी केलं, त्यामध्ये डिझाईन डिटेल्स, त्यानंतर सेडिमेंटेशन टँक डिझाईन. तर लॉंग रेक्टँग्युलर बेसिनमध्ये सेडिमेंटेशन टँकविषयी डिटेल बघितलं आणि सर्क्युलर बेसिनमध्ये पण सेडिमेंटेशन टँकचं डिझाईन डिटेल बघितलं. त्यानंतर जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइट स्टडी केलं. त्यामध्ये जे काही कोलाइट्स पार्टिकल्स आहेत त्याच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या. त्यामध्ये सरफेस एरिया, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, टिंडल इफेक्ट, ॲडसॉर्प्शन अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण कोलाइटचं स्टडी केलं. त्यानंतर कोॲग्युलेशन आहे फ्लोकुलेशन ट्रीटमेंट बघितली. त्यामध्ये 2 टाईपने पार्टिकल सेपरेट केले जाऊ शकतात. त्यामध्ये पार्टिकल ट्रान्सफर टू इफेक्ट, इंटर पार्टिकल्स कोलिजन अँड सेकंड पार्टिकल्स डिस्टॅबिलेशन टू परमिट अटॅचमेंट वेन कॉन्टॅक्ट ऑकर्स, हे 2 पॉईंट त्यामध्ये स्टडी केले. त्यानंतर फ्लोकुलेशन टेक्निकचा मेकॅनिझम आपण स्टडी केले. जार टेस्ट, जी काही इम्पॉर्टंट जार टेस्ट आहे तुमच्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे ते आपण स्टडी केले. जार टेस्टमध्ये व्हॉट इज मीन बाय जार टेस्ट, त्यानंतर जार टेस्टिंग ॲपरेटसविषयी आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर त्यामध्ये जार टेस्ट ॲपरेटस कशा प्रकारे प्रोसिजर करतं ते आपण बघितले. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फिल्ट्रेशनची काही ट्रीटमेंट आहे, मेन ट्रीटमेंट वॉटर प्युअर करण्याची, ते आपल्याला डिटेल स्टडी करायची. तर त्यामध्ये बघा फिल्ट्रेशन म्हणजे काय, तर जे काही सिवेज वॉटर आहे, इम्प्युअर वॉटर आहे, ते आपल्याला प्युअर करण्यासाठी त्याला फिल्टर करून जी काही ट्रीटमेंट दिली जाते त्याला आपण फिल्ट्रेशन म्हणतो. तर त्यामध्ये बघा दी resultant water after sedimentation will not be pure and may contain some very fine suspended particles and bacteria in it. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तर फिल्ट्रेशन टेक्निक आहे त्यामध्ये रिझल्टंट वॉटर ही जे काही नॉट प्युअर वॉटर आहे ते आपण त्यामध्ये फर्स्टली घ्यायचं. त्यामध्ये सम व्हेरी फाईन पार्टिकल्स आणि बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. त्यानंतर टू रिमूव्ह रेड्यूस द रिमेनिंग इम्प्युरिटीज स्टील फर्दर द water is filtered through the beds of fine generator materials such as sand. जे काही आपण फिल्ट्रेशन वॉटर फिल्टर करण्यासाठी फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये फिल्ट्रेशन ॲपरेटर्स यूज करणार. त्यामध्ये वेगवेगळे बेड्स बसवलेले असतात, त्यामध्ये सँड टाईपचे पण बेड्स बसवलेले असतात. त्यामुळे काय होतं, तर जे काही आपण इम्प्युअर वॉटर आपण त्या ॲपरेटर्सकडे प्रोव्हाइड करणार आहे. तर त्यामध्ये काय होणार आहे, जे काही वॉटरमध्ये फाईन पार्टिकल्स त्यानंतर बॅक्टेरिया जे काय आहे ते त्यामधून फिल्टर होऊन प्युअर वॉटर खाली येते. त्यासाठी आपण फिल्ट्रेशन टेक्निक यूज करणार आहोत वॉटर प्युअर करण्यासाठी. तर त्यांनी काय सांगितलं, दी प्रोसेस ऑफ पासिंग ऑफ वॉटर थ्रू अ बेड सच ग्रॅन्युलर मटेरियल्स इज नोन ॲज फिल्ट्रेशन. जे काय आपण इम्प्युअर वॉटर त्या फिल्ट्रेशन बेड्सकडे पाठवणार आहे, तर त्यामध्ये जे काही ग्रॅन्युलर्स मटेरियल्स आहे ते फिल्टर होणार आहे. तर त्या प्रोसेसला काय म्हटलं आहे, देन नोन ॲज फिल्ट्रेशन ट्रीटमेंट. तर त्यामध्ये बघितलं आपण फिल्ट्रेशन ट्रीटमेंट म्हणजे काय, तर त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये ग्रॅन्युलर्स वेगवेगळ्या सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते आपण फिल्टर करणार आहे, त्या प्रोसेसला फिल्ट्रेशन टेक्निक म्हटलं आहे ट्रीटमेंट. तर त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे हाऊ फिल्टर वर्क, फिल्ट्रेशन मेकॅनिझम. जे काय फिल्ट्रेशन ट्रीटमेंट बघतो आहे आपण त्याचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघा देअर आर 4 बेसिक फिल्ट्रेशन मेकॅनिझम. तर आपल्याला जे काही 4 टाईपचे मेकॅनिझम बघायचे, जे काही त्या मेकॅनिझमवर फिल्ट्रेशन टेक्निक चालते. तर त्यामध्ये कोणकोणते, त्यामध्ये सेडिमेंटेशन, नेक्स्ट इंटरसिपिटेशन अँड थर्ड ब्राउनियन डिफ्युजन अँड फोर्थ इज इनर्शिया. अशा प्रकारचे 4 टाईपचे जे काही मेकॅनिझम आपल्याला ते स्टडी करायचे फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये. तर त्यामध्ये बघा फर्स्ट वन, देन सेडिमेंटेशन.
In sedimentation between, the mechanism of sedimentation is due to the force of gravity and the associated settling velocity of the particles which causes to cross the streamlines and reach the collector. तर सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये काय सांगितलं मेकॅनिझममध्ये त्यांनी जे काही वॉटरचे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी त्यामध्ये असोसिएट सेटलिंग वेलोसिटी ऑफ पार्टिकल्सची काय पार्टिकलची वेलोसिटी ते आपण त्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर विच कॉजेस द क्रॉस द स्ट्रीमलाईन अँड रिच द कलेक्टर त्यामध्ये सेडिमेंटेशन मेकॅनिझममध्ये करू शकतो आपण. त्यानंतर सेकंड मेकॅनिझम काय सांगितलं त्यांनी इंटरसिपिटेशन. तर इंटरसिपिटेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी इंटरसिपिटेशन ऑफ पार्टिकल्स इज कॉमन फॉर लार्ज पार्टिकल्स. If the large enough particles follows the streamline that lies very close to the media surface, it will be hit the media grain and captures. तर इंटरसिपिटेशनमध्ये काय सांगितलं काय पार्टिकल्स आहे त्याची साईज कशी आहे त्यामध्ये पार्टिकलची साईज वेगवेगळी असू शकते त्यामध्ये लार्ज पार्टिकल्स. त्यानंतर लार्ज इन पार्टिकल्स फॉलो द स्ट्रीमलाइन्स इन लाईज व्हेरी क्लोज टू मीडिया सरफेस इट विल बी हिट द मीडिया ग्रेन अँड कॅप्चर्स. तर त्यामुळे काय होतं इंटरसेप्टेशन मेकॅनिझममध्ये ते त्याकडे कॅप्चर केले जातात इंटरप्रिटेशन मेकॅनिझमकडे. त्यानंतर थर्ड बघा ब्राउनियन डिफ्युजन. तर ब्राउनियन डिफ्युजनमध्ये देन डिफ्युजन टुवर्ड्स मीडिया ग्रॅन्युलस ऑकर्स फॉर small particles such as viruses. Then particles move randomly about within the fluids due to the thermal gradients. This mechanism is only important for particles with diameter is greater than 1 micron. तर ब्राउनियन डिफ्युजनमध्ये काय सांगितलं त्यांनी जे काही मीडिया ग्रॅन्युलर सॉकर्स फॉर व्हेरी स्मॉल पार्टिकल्स त्यामध्ये जे काही स्मॉल पार्टिकल्स आहे ते सच ॲज व्हायरसेससारखे जे काही स्मॉल पार्टिकल्स इम्प्युअर वॉटरमध्ये प्रेझेंट असणार ते ब्राउनियन डिफ्युजनचे काही मेकॅनिझम त्यामध्ये ते इझिली ॲब्सॉर्ब करून घेतात कोणते स्मॉल पार्टिकल्स त्यामध्ये व्हायरसेससारखे स्मॉल पार्टिकल्सचा समावेश होतो. देन पार्टिकल्स मूव्ह रँडमली अबाउट विदिन ए फ्लुइड्स ड्यू टू द थर्मल ग्रेडियंट. दिस मेकॅनिझम इज ओनली इम्पॉर्टंट फॉर पार्टिकल्स विथ डायमीटर इज जे काही स्मॉल पार्टिकल्स आहे सच ॲज व्हायरसेस तर त्याचे डायमीटर किती ग्रेटर दॅन 1 मायक्रॉन. मायक्रॉन म्हणजे अतिशय स्मॉल त्यामध्ये कोणते त्याचे डायमीटर किती 1 मायक्रॉनपेक्षा जास्त असेल तर त्यामध्ये देन दिस मेकॅनिझम ओनली इम्पॉर्टंट फॉर पार्टिकल्स विथ डायमीटर इज ग्रेटर दॅन 1 मायक्रॉन. त्यानंतर नेक्स्ट मेकॅनिझम इनर्शिया. देन इनर्शिया बिटवीन अटॅचमेंट बाय इनर्शिया ऑकर्स व्हेन लार्जर पार्टिकल्स मूव्ह फास्ट एनफ टू ट्रॅव्हल ऑफ दिअर स्ट्रीमलाईन्स अँड बम्प इन टू द मीडिया ग्रेन्स. तर इनर्शियामध्ये काय सांगितलं काय लार्जर साईजचे जे काही पार्टिकल्स ते इनर्शियाकडे पाठवले जातात. अशा प्रकारे जे काही फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये जे काही फिल्ट्रेशन ॲपरेटस ते कशा प्रकारे त्यामध्ये मेकॅनिझम करतात तर आपण बघितले सेडिमेंटेशन इंटरसिपिटेशन ब्राउनियन डिफ्युजन अँड इनर्शिया. त्यामध्ये कोणत्या टाईपमध्ये कोणते पार्टिकल्स ते आपण ॲब्सॉर्ब करतात ते बघितलं आहे. यामध्ये डायग्राममध्ये बघा जे काही फिल्ट्रेशन इम्प्युअर वॉटर फिल्टर करण्यासाठी जे काही फिल्ट्रेशन ॲपरेटर्स यूज करणारे त्याची डायग्राम दिली त्यांनी. त्यामध्ये बघा फर्स्टली रॉ वॉटर इन जे काही दाखवलं त्यामध्ये रॉ वॉटर त्यामधून जे फिल्ट्रेशन ॲपरेटर्समध्ये ॲड केले जातात. त्यानंतरचे काही त्यामध्ये वेगवेगळे फिल्टर बेड बसवलेले त्यामध्ये बघितलं आपण सँड टाईपचे किंवा वेगवेगळे फिल्टर बेड त्यामध्ये बसवले. त्यामुळे काय होतात जे काही वॉटरमध्ये लार्ज पार्टिकल्स कोलायडल पार्टिकल्स इम्प्युरिटीज जे काय आहे ते या फिल्टर बेडच्या साहाय्याने फिल्टर केले जातात. त्यानंतर जे काही बॅक फिलिंगमध्ये दाखवले त्यांनी बॅक फिलिंगमध्ये जे काही इम्प्युअर मटेरियल ते त्यातून निघून जातात. त्यानंतर इकडे कंट्रोल आपण कंट्रोल करू शकतो त्यामध्ये जे काही फिल्टर बेडमधून जे काही प्युअर वॉटर ट्रान्सफर होणार ते कशाकडे ट्रीटेड वॉटरकडे टँक बसवलेलं आपण त्यामध्ये ते आपण ट्रीटेड वॉटर स्टोअर करून ठेवू शकतो. देन टँक मे कंटेन व्ही नॉक वेअर त्याला नॉक बसवलेलं आहे त्यामध्ये कंट्रोलर हॉल बसवलेला आहे त्या तशा प्रकारे आपण त्यामध्ये वॉटर स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर जे जर यामध्ये जे काही इम्प्युअर वॉटर आपण ॲड करणार त्याचा जर ओव्हरफ्लो झाला तर त्यासाठी ओव्हरफ्लो इनपुट त्यामध्ये बसवलेलं आहे ओव्हरफ्लोचा कॉक त्या कॉकमधून आपण जे काही ओव्हरफ्लो झालेलं वॉटर आपण बाहेर टाकू शकतो. तर अशा प्रकारे डायग्राममध्ये
कशा प्रकारे आपण वॉटर फिल्टर करू शकतो ते त्यांनी दाखवले. फिल्ट्रेशन टेक्निकचं ट्रीटमेंटचं मेकॅनिझम बघितलं आपण. तर नेक्स्ट बघा देन फिल्टर मटेरियल. त्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे मटेरियल फिल्टर केले जाऊ शकतात त्या ॲपरेटसमध्ये. त्यामध्ये बघा फर्स्ट आहे सँड, सेकंड ग्रॅव्हेल, थर्ड इज अदर मटेरियल्स. तर सँडमध्ये बघा कोणकोणत्या टाईपचे सँड आपण त्यामध्ये फिल्टर करू शकतो. देन सँड आयदर फाईन ऑर पोरसेस इज जनरली यूज्ड ॲज फिल्टर मीडिया. देन the size of the sand is measured the expressed by the term called as effective size. Then effective size that is detained may be defined as the size of the sieve, the through which the 10% of the small of sand by weight will pass. Then uniformity in size or degree of variation in size of particles is measured and expressed by the term called as uniformity coefficient. Then uniformity coefficient that is D16 by D10. तर यामध्ये फिल्टर मटेरियल यामध्ये बघितलं सँड कोणत्या टाईपची सँड आपण त्यामधून फिल्टर करू शकतो. तर त्यांनी काय सांगितलं सँड आयदर फाईन ऑर पोरस. काय फाईन ऑर पोरस पार्टिकल्स प्रेझेंट असतात सँडमध्ये ते यूज इन फिल्टर मीडिया. फिल्टर मीडियामध्ये सँडचे फाईन ऑर पोरस पार्टिकल्स यूज केले जातात. देन साईज ऑफ सँड इज मेजर्ड अँड एक्सपोज बाय द टर्म कॉल्ड ॲज इफेक्टिव्ह साईज. त्यामध्ये इफेक्टिव्ह साईजचे सँड पार्टिकल्स यूज केले जाऊ शकतात. देन इफेक्टिव्ह साईज म्हणजे काय, ज्याची साईज काय D10 किंवा ती युनिफॉर्मली कोएफिशियंट इज D16/D10. अशा प्रकारे सँड फिल्टर मटेरियलमध्ये सँड आपण डिटेल स्टडी केले. त्यामध्ये सँडमध्येच बघा uniformity coefficient that is D16/10 may be defined as the ratio of sieve size of length which 60% of the sample sand will pass the effective size of the sand. तर सँडमध्ये काय सांगितलं त्यांनी जी काही साईजची जी काही सँड आहे आपण त्यामध्ये 60% ऑफ द सॅम्पल ऑफ सँड विल पास. देन इफेक्टिव्ह साईज त्याला काय म्हटलं त्यांनी इफेक्टिव्ह साईज. ज्या सँडची साईज किती असेल D16/10 असेल तर त्यामध्ये त्याला काय म्हटलं त्यांनी इफेक्टिव्ह सँड. तर सेकंड मटेरियल बघायचं आपल्याला फिल्टर मटेरियल इज ग्रॅव्हेल. इन ग्रॅव्हेल बिटवीन द लेअर ऑफ सँड मे बी सपोर्टेड ऑन ग्रॅव्हेल विच परमिट्स द फिल्टर्ड वॉटर टू मूव्ह फ्रीली टू द अंडर ड्रेन्स अँड अलोज द वॉश वॉटर टू मूव्ह युनिफॉर्मली अपवर्ड. तर ग्रॅव्हेलमध्ये काय सांगितलं त्यामध्ये सँडचे जे काही वेगवेगळे लेयर्स आहे. देन लेयर्स ऑफ सँड मे बी सपोर्टेड ऑन ग्रॅव्हेल. ग्रॅव्हेलसाठी सँडचे जे काही लेअर हे ते सपोर्ट करतात. देन विच परमिट्स द फिल्टर्ड वॉटर टू मूव्ह फ्रीली टू अंडर ड्रेन्स अँड अलो द वॉश वॉटर मूव्ह युनिफॉर्मली अपवर्ड. ग्रॅव्हेलच्या साहाय्याने आपण जे काही फिल्टर केलेले वॉटर आहे आपण ते ड्रेन्सकडे पाठवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट फिल्टर मटेरियल इज अदर मटेरियल. त्यामध्ये वेगवेगळे मटेरियल ते बघा कोणकोणते. देन इन्स्टेड ऑफ युजिंग सँड्स समटाईम्स अँथ्रॅपिल्स इज यूज द फिल्टर मीडिया. त्यामध्ये वॉटर फिल्टर करण्यासाठी अँथ्रॅपिल्स हे फिल्टर मीडिया त्यामध्ये यूज केले जाऊ शकतात. त्यानंतर अँथ्रॅपिल्स इज मेड फ्रॉम अँथ्रासाइड्स विच इज टाईप्स ऑफ कोल्ड स्टोन दॅट बर्न्स विदाउट स्मोक ऑर फ्लेम्स. इट इज चिपर अँड हॅज बीन एबल टू गिव्ह हाय रेट ऑफ फिल्ट्रेशन. तर अँथ्रापिल्सचे कशापासून बनवले जातात, जे काय अँथ्रासाइड्स आहे त्यापासून अँथ्रापिल्स हे फिल्टर बनवले जातात. त्यामध्ये विच टाईप्स ऑफ कोल्ड स्टोन, त्यामध्ये कोल्ड स्टोनपासून ते बनवले जातात. दॅट बर्न्स विदाउट स्मोक ऑर फ्लेम्स. इट इज चिपर अँड हॅज बीन एबल टू गिव्ह हाय रेट ऑफ फिल्ट्रेशन. तर ते काही अँथ्रापिल्स आपण यूज करणारे फिल्ट्रेशन टेक्निकमध्ये ते कसे देन मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात आणि देन हाय रेट ऑफ फिल्ट्रेशन. त्याचं फिल्ट्रेशन रेट कसं आहे, हाय रेट ऑफ फिल्ट्रेशन. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे फिल्टर मटेरियलमध्ये, त्यामध्ये सँड, ग्रॅव्हेल आणि अदर मटेरियल्समध्ये बघितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघायचे टाईप्स ऑफ
फिल्टर. तर टाईप्स ऑफ फिल्टरमध्ये देअर आर 3 मेन टाईप्स ऑफ फिल्टर. फर्स्ट इज slow sand filter, second is rapid sand filter, third is multimedia filters. Types of filter first बघा slow sand filters. Slow sand filters मध्ये बघा they consist of fine sand supported by gravel, then capture particles near the surface of the bed and are usually cleaned by scraping away the top layer of sand that contain the particles. तर स्लो सँड फिल्टरमध्ये बघितलं आहे आपण, त्यामध्ये जे काही सँडचे फाईन पार्टिकल्स त्यानंतर सपोर्टेड बाय ग्रॅव्हेल ते आपण त्यामध्ये फिल्टर करतात. देन कॅप्चर पार्टिकल्स नियर द सरफेस ऑफ द बेड अँड आर युजली क्लीन बाय द क्रॅपिंग अवे टॉप लेअर ऑफ सँड द कंटेन द पार्टिकल्स. त्यामध्ये वेगवेगळे बेड बनवलेले फिल्ट्रेशनचे त्यामध्ये सँड यूज करून त्यामध्ये बेड बनवलेले त्याच्या सायनेचे काही इम्प्युअर वॉटर आहे ते फिल्टर करू शकतो आपण. त्यानंतर नेक्स्ट टाईप्स आहे फिल्टरचा रॅपिड सँड फिल्टर. तर रॅपिड सँड फिल्टरमध्ये बघा दे कन्सिस्ट ऑफ लार्जर सँड ग्रेन्स सपोर्टेड बाय ग्रॅव्हेल अँड कॅप्चर पार्टिकल्स थ्रूआउट द बेड्स. देन आर क्लीन बाय द बॅकवॉशिंग वॉटर थ्रू द बेड लिफ्ट आउट द पार्टिकल्स. तर रॅपिड सँड फिल्टर टाईप्समध्ये काय सांगितलं त्याने आपण जे काही डायग्राम बघितले बघा, त्यामध्ये बॅक फिलिंग्स हा पॉईंट दिलेला आहे. बॅक फिलिंग्सच्या जे काही आउटलेट आहे त्याच्या साहाय्याने काही जे काही ग्रॅव्हेल बॅक सँड फिल्टर त्यामध्ये फिल्टर केलेले सँड त्यामधून रिमूव्ह करतो आपण कशाने, बॅक फिलिंग आउटलेटच्या साहाय्याने. थर्ड टाईप्स आहे फिल्टरचा देन मल्टीमीडिया फिल्टर्स. दे कन्सिस्ट ऑफ 2 or more layers ऑफ डिफरंट ग्रॅन्युलर मटेरियल्स विथ डिफरंट डेन्सिटीज. मल्टीमीडिया फिल्टर्समध्ये त्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लेयर्स त्यामध्ये यूज केले जातात. कशाचे, ग्रॅन्युलर मटेरियलचे विथ डिफरंट डेन्सिटीज. त्या प्रत्येक लेयरची डेन्सिटी कशी वेगवेगळी डेन्सिटी असणारे. देन युजली अँथ्रासाइट्स कोल सँड अँड ग्रॅव्हेल आर यूज. तर मल्टीमीडिया फिल्टर्समध्ये कोणकोणते फिल्टर यूज करू शकतो आपण, त्यामध्ये अँथ्रासाइट्स कोल जे काही कोलपासून बनवलेले किंवा अँथ्रासाइट्सपासून बनवलेले जे काही फिल्टर आपण त्यामध्ये यूज करू शकतो कशात, मल्टीमीडिया फिल्टरमध्ये. त्यानंतर सँड पण आपण यूज करू शकतो मल्टीमीडिया फिल्टर्समध्ये आणि ग्रॅव्हेल्स आर यूज. देन दी डिफरंट लेयर्स कंबाईन मे प्रोव्हाइड मोर वर्सटाईल कलेक्शन दॅन ए सिंगल सँड लेयर. त्यामध्ये वेगवेगळे लेयर्स आपण कंबाईन करून मल्टीमीडिया फिल्टर्स बनवू शकतो. देन बिकॉज ऑफ द डिफरन्सेस इन डेन्सिटीज दी लेयर्स स्टे नीटली सेपरेटेड इवन आफ्टर बॅकवॉशिंग. तर अशा प्रकारे टाईप्स ऑफ फिल्टरमध्ये आपण काय बघितलं, त्यामध्ये 3 मेन टाईप्स बघितले फिल्टरचे, स्लो सँड फिल्टर्स, रॅपिड सँड फिल्टर्स अँड मल्टीमीडिया फिल्टर्स. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ स्लो सँड फिल्ट्रेशन आपण बघितली. टाईप्स फर्स्ट टाईप कोणता बघितला फिल्टरचा, स्लो सँड फिल्टर, ते आपण डिटेल बघायची. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ स्लो सँड फिल्ट्रेशन. इन ए स्लो सँड फिल्टर इम्प्युरिटीज इन द वॉटर्स आर रिमूव्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ प्रोसेस, सेडिमेंटेशन, स्ट्रेनिंग, ॲडसॉर्प्शन अँड केमिकल अँड बॅक्टेरियोलॉजिकल ॲक्शन. तर स्लो सँड फिल्टर त्यामध्ये कोणकोणत्या इम्प्युरिटीज वॉटरमधले रिमूव्ह केले जातात, तर त्यामध्ये सेडिमेंटेशन प्रोसेस यूज केली जाते. त्यानंतर स्ट्रेनिंग, ॲडसॉर्प्शन अँड केमिकल मेथड्स और बॅक्टेरियोलॉजिकल ॲक्शन या ट्रीटमेंट यूज केले जातात. देन नेक्स्ट, ड्युरिंग द फर्स्ट फ्यू डेज वॉटर इज प्युरिफाईड मेनली बाय मेकॅनिकल अँड फिजिकल केमिकल प्रोसेस. द रिझल्टिंग accumulation of sediments and organic matters forms a thin layer on the sand surface which remains permeable and retain particles even smaller than the space between the sand grains. Then as these layers develop, it becomes living quarters of vast numbers of microorganisms which breaks down the organic materials retained from the water, converting into the water, carbon dioxide and other oxides. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी, दिस लेयर्स डेव्हलप्स ए बिकम्स लिव्हिंग कॉर्ड्स ऑफ वास्ट नंबर्स देन मायक्रो ऑर्गॅनिझम अँड विच ब्रेक ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. त्यामध्ये वॉटरमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिक मटेरियल प्रेझेंट असतात तर ते यामध्ये रिमूव्ह केले जातात. देन कन्वर्टिंग इन टू वॉटर, कार्बन डायऑक्साईड्स अँड अदर ऑक्साईड्स. देन नेक्स्ट, मोस्ट इम्प्युरिटीज इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर
removed from the raw waters as it passes through the filter skins and their layer filter bed sand just below. तर स्लो सँड फिल्टर मध्ये आपण काय रिमूव्ह करू शकतो, वाटरमध्ये जे काही रॉ मटेरियल्स ते आपण त्या प्रोसेसने रिमूव्ह करू शकतो. देन प्युरिफिकेशन मेकॅनिझम एक्सटेंड फ्रॉम द फिल्टर स्किन इज अप्रॉक्स 0.0 micron below the surface of the filter bed, gradually decreasing activity lower level as the water become purified and contain less organic material. When the microorganism becomes well established, the filter will work efficiently and produce high quality effluent with the virtually free of disease carrying organism and biodegradable organic matter. त्यामध्ये वाटरमध्ये जे काही डिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे त्यांचं विघटन होऊ शकत नाही अशा टाईपचे जे काही मॅटर आहे आपण ते या सँड फिल्टर स्लो सँड फिल्टरने आपण रिमूव्ह करू शकतो. दे आर सुटेबल फॉर ट्रीटिंग वॉटर्स विथ लो कलर्स, लो टर्बिडिटी अँड लो बॅक्टेरियल्स कंटेंट. अशा प्रकारे जे काही स्लो सँड फिल्टर्स आहे आपण त्याचं प्रिन्सिपल्स डिटेल बघितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, जे काही सेकंड मॉड्यूल्स होतं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्यामध्ये आपण एक मेन ट्रीटमेंट स्टडी केली. त्यामध्ये फिल्ट्रेशन ट्रीटमेंटची काय फिल्ट्रेशन ट्रीटमेंट स्टडी केली. त्यामध्ये काय काय बघितलं, हाऊ फिल्टरवर फिल्ट्रेशन मेकॅनिझमचे काय 4 टाईप्स वरती जे काय मेकॅनिझम चालतं ते आपण स्टडी केलं. त्यानंतर फिल्टर मटेरियल, त्यामध्ये कोणकोणते मटेरियल फिल्टर केले जातात ते बघितलं. त्यामध्ये सँड, ग्रॅव्हल आणि अदर मटेरियल्समध्ये बरेच टाईपचे मटेरियल बघितले. अँथ्राफिल्स. त्यानंतर टाईप्स ऑफ फिल्टर बघितलं, स्लो सँड फिल्टर्स, रॅपिड सँड फिल्टर्स, मल्टीमीडिया फिल्टर्स. त्यानंतर स्लो सँड फिल्टरचे काय टाईप्स आहे फिल्टरचा त्याचे प्रिन्सिपल डिटेलमध्ये बघितलं. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला फिल्ट्रेशन टेक्निकमध्येच रिमेनिंग पॉईंट्स बघायचे. सँड फिल्टर, त्यानंतर बॅकवॉशिंग, रॅपिड सँड फिल्टर्स, वेन बॅकवॉशिंग नीडेड, असे वेगवेगळे पॉईंट्स बघायचे आपल्याला. त्यानंतर डिसइन्फेक्शन ही ट्रीटमेंट स्टडी करायची आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फिल्ट्रेशन टेक्निक डिटेल स्टडी केली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिसइन्फेक्शन ट्रीटमेंट बघूया. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.